तर येस, थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की काय बनवत आहोत आपण. तर आपण सिंपल अशा पद्धतीने चिकन करी बनवतो आहे. तर त्या साईडचं हे साहित्य आहे. त्यासाठी आपण कांदा, कोथिंबीर, खोबरं आणि खडा मसाला घेतला आहे आपल्याकडे जो आहे तो, आणि लसूण घेतले आहे. कमी साहित्यामध्येच बनवायचा आहे. आता आपण कांदा फ्राय करत आहोत. कांदा जास्त करपवायचा नाही आहे, नाहीतर तो कडू लागतो. थोडा कच्चाच ठेवायचा आहे. त्यानंतर इथे चिकन धुतलं जातं आहे आणि अर्णव बघा कसा पाठी लपला आहे. त्याला खेळायचं आहे, पण आम्ही दोघं काम करतो आहे. त्यानंतर आपण सगळा मसाला वाटून घेत आहोत. जेवढा पण आपण फ्राय केला आहे तो मसाला वाटताना अर्णव घाबरतो, पण तो आज घाबरला नाही मिक्सर लावताना, आणि तो त्याला स्वतःहून मिक्सर लावायचा होता. तिथे तो स्वतःहून बघा कसा फिरवतो आहे. त्यानंतर तो असा मस्त खेळत होता, त्यामुळे मलासुद्धा पटकन करता आलं. हा मसाला असा वाटलेला होता. मस्त अशी बारीक पेस्ट करायची आहे, जाडसर ठेवायचा नाही आहे. त्यानंतर मी इथे फोडणीची तयारी करत आहे. आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये टोमॅटो आणि कढीपत्ता टाकायचा आहे आणि मीठ परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरच आपल्याला वरून मसाला टाकायचा आहे आणि त्या मसाल्यामध्ये आपले बेसिक मसाले टाकायचे आहे. हळद, गरम मसाला आणि तिखट मसाला. तुम्हाला जर ॲड करायचं असेल दुसरे मसाले तर तेही तुम्ही ॲड करू शकता, पण मी इथे सिंपल पद्धतीने बनवत आहे. त्यानंतर मस्त असं तेल सुटेपर्यंत हे सगळं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तेल सुटलं पाहिजे आपल्या मसाल्यात. त्यानंतरच आपण चिकन टाकायचं आणि ते चिकन थोडंसं त्या मसाल्यातच शिजून द्यायचं आहे. थोडं 5 मिनटं मसाल्यामध्ये शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे, पण ते पाणी गरमच असले पाहिजे. उकळलेले पाणी टाकायचं आहे. जर थंड पाणी टाकलं तर त्या मसाल्याची चव निघून जाते. आता बघा ह्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आम्ही जेवून घेत आहोत. चिकन खूप छान झालं आहे. तर मसाल्यामध्ये नेहमीच गरम पाणी वापरायचं आहे आपल्याला, थंड पाणी वापरायचं नाही आहे, नाही तर मसाल्याची चव पूर्णपणे निघून जाते. तर असेच तुम्हाला छान छान टिप्स हवे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि एक लाईक जरूर द्या.